नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. आजपासूनचा परत एकदा अंदाज देतो आहे की राज्यामध्ये अवकाळी बऱ्याच ठिकाणी काल संभाजीनगर बऱ्याच ठिकाणी राज्यात पाऊस झाला. पण राज्यात आणखीन जवळपास सर्व सांगायचं झालं तर आणखीन राज्यामध्ये 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 जानेवारीपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. पण खूप मोठा पडणार नाही, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो नेमका आता पाऊस हा कुठं पडणार आहे. तर राज्यात सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, आणखीन त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर जालना जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तसेच संभाजीनगर, तसेच सांगायचं झालं तर आणखीन जास्त मग जळगाव धुळे भागात एक थोडा जास्त पडणार आहे. म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यात आता सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे आणखीन 10 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस आहे. पण 10 तारखेला मात्र पाऊस बंद झाल्याच्या नंतर 11 तारखेमधला मात्र खूप धुके धुराळे येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सध्या सगळ्या शेतकऱ्याचं तूर काढण्यात आलं आहे. कोरडवाहू शेतकऱ्याचं तूर काढण्यात आलं आहे. तर त्याच तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 9 तारखेच्या नंतर परत काढायला काही हरकत नाही. पुन्हा त्याच्यानंतर वातावरण कोरडं राहणार आहे. म्हणजे 10 जानेवारीपासून परत हवामान कोरडं होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. हा जे पाऊस येणार आहे हा जवळपास 10 म्हणजे 9 जानेवारी दरम्यान थोडा जास्त प्रमाण असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल.